शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मयत खातेदारांचं कर्जमाफीची ई-केवायसी कशी होणार आहे किंवा त्यांची कर्जमाफीमध्ये नाव कशा पद्धतीने येणार आहे. असा प्रश्न जरी तुम्हाला पडला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही राबवली जात आहे. यात 2 लाख रुपयेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल तर अशा शेतकरी मित्रांना कर्जमाफीचा लाभ आज दिला जात आहे. मात्र प्रश्न त्या शेतकरी मित्रांचा होता ज्या शेतकरी मित्रांचं कर्ज खातं हे त्यांच्या वडिलांच्या नावावर असेल आणि वडील जरी मयत झाले असतील तर ते खातं मयत खात्यामध्ये येतं. तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी कशी करायची, त्यांचं नाव जरी कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं असेल परंतु त्यांची ई-केवायसी कशा पद्धतीने होईल हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला होता. यातच जेव्हा बाळासाहेब पाटील हे प्रेस कॉन्फरन्स घेत होते तर तेव्हा जेव्हा रिपोर्टरने हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा. पुढच्या टप्प्यातली कर्जमाफी कधीपर्यंत होईल? आता सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्यापूर्वीपासूनच त्याच्या बँकाला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा होणार. काय त्रुटी काय ते बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतील तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना. हां, इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातल्या आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे. किती दिवस लागतील ह्याची लिमिट सांगता येते, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. तर बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांनाही आम्ही कर्जमाफी 100% देणार आहोत. फक्त बँकांसोबत चर्चा चालू आहे की याची प्रोसेस आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. याच्यावर जेव्हा सोल्युशन किंवा त्यांचं चर्चा आहे तर ती चर्चा संपन्न झाली तर लगेच याबाबत सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट ही सरकारकडून देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या शेतकरी मित्रांनी घाबरायचं काम नाही, तुमची कर्जमाफी होईल. फक्त जेव्हा बँक आणि सरकारची चर्चा चालू आहे तर या चर्चामध्ये कशा पद्धतीने प्रोसेस राबवायची याची जी अंमलबजावणी तर ती अंमलबजावणी मध्ये सहमती झाली की लगेच तुमची सुद्धा कर्जमाफीची प्रोसेसला सुरुवात होईल. तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे ते शेतकरी मित्र जे टेन्शन घेत होते की आमची कर्जमाफी होणार नाही किंवा अनेक अफवांच्या माध्यमातून त्यांना कळवण्यात येत होतं की तुमचं नाव जरी कर्जमाफीमध्ये आलं असेल परंतु तुम्ही कर्जमाफीसाठी लाभ घेऊ शकत नाही किंवा पात्र आहात नाही, तर अशा अनेक अफवांना बळी पडू नका शेतकरी मित्रांनो. ही जेन्युइन माहिती होती. त्यामुळे थोडा वाट पहा. तुमचं सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव हे आलेलं असेल तर त्याची ई-केवायसी ही केली जाईल. परंतु ती ई-केवायसी कसं करायची याच्यावर अजून चर्चा चालू आहे. अशाच कर्जमाफीच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज आत्ताच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.